वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण चाललो आहोत कर्जतला आणि पळसदरीला. बिकॉज कर्जतला जायचं आहे आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीकडे ह्यावाल्या, आणि पळसदरीला ॲज युजल स्वामींच्या मठामध्ये. बिकॉज खूप दिवस झाले आम्हाला जायचं होतं, बट फायनली आज योग आला आहे. बिकॉज असं संडे, त्याच्यामुळं सगळ्यांना सुट्टी आहे, त्याच्यामुळं मग आम्ही लगेच प्लॅन केला. काल रात्री प्लॅन झाला आणि आज सगळे लगेच निघालो आहे आम्ही. भाई लिटरली इथे एवढं ऊन आहे ना, पाऊस भाई जुलै चालू आहे, जुलै, आणि इथं पावसाचा पत्ताच नाही. म्हणजे 3 दिवस जाम बेकार पाऊस आला आणि त्याच्यानंतर एवढं कडाकेदार ऊन. वेट आई शो यू, हे बघा ऊन बघताय. तर आता ह्या उन्हाचं आपल्याला जायचं आहे कर्जतला. आता तिकडून अंबरनाथवरून कर्जतला येणार, मी इथून खोपोलीवरून कर्जतला जाणार आणि आम्ही तिथे भेटणार आणि मग पुढे जाणार. आता कसं जायचं आहे, काय जायचं आहे, हे तर मी ऑलरेडी तुम्हाला खूप जुन्या ब्लॉग्समध्ये सांगितलेलं आहे. बट आपण 1 वर्षानंतर चाललो आहे, त्याच्यामुळं मग मी परत एकदा तुम्हाला सांगेल. सो स्टे ट्यून. तर गाईज मी बसली बंडल झालं आहे ते, जाऊ द्या. भाई मी इथं आले आहे कर्जतला, बट अजून तिची गाडीच आली नाही, बिकॉज ती कॅन्सल झाली आहे. ती लेट येते. 2000 years later. सो फायनली 1 तासानंतर मी आलेली आहे आणि आता मी चाललोय तिकडे. तुला काय वाटतं एवढं लेट आली बाई, एवढं ऊन आहे इथे. हा ब्रेक आहे, सांगतो. आता आम्ही चाललोय. मला आवाज नसेल येत बिकॉज माईक नाही आणलाय, पण ठीक आहे. आम्ही चाललोय आता कर्जत स्टेशनला उतरलं. तिथून पर पर्सन 20 रुपये देऊन आपण चाललोय प्रति पंढरपूर आळंदी. गाईज आलेलं आहे, फक्त 5 मिनटं लागतात यायला. आणि हे बघा, आता मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. फायनली आपण आलेलो आलाय, तिथे आलेलं आहे. खतरनाक म्हणजे चल लवकर पटकन इथे चप्पल काढून घेतलेली आहे अँड मस्त एकदम. इकडे चालू आहे वाटतं काहीतरी. ठीक आहे, आता जातो पटकन. आम्ही दर्शन वगैरे घेतो. आणि त्या साईडला आहे ना, ते काका बोलले की हे काहीतरी गार्डन आहे आणि समोरच्या साईडला हे सुद्धा आहे, रामाची मूर्ती सुद्धा आहे. सो आम्ही तिकडे पण जाऊ. बट तुम्ही फक्त हा व्ह्यू बघा, खतरनाक. किती मोठी आहे ना. काकांना सांगा, काका आम्हाला पण घ्या जरा ब्लॉग. आता आम्ही निघालोय बायदा इथून. आता जरा प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही इथं आईस्क्रीम खायला आलो बिकॉज बाहेर खूप ऊन आहे. नेट नाही उपनगरीय सेवेत आपले स्वागत आहे. स्वागत आहे. दिव्यांग तर प्रवाशांसाठी आरक्षित आता आपण चाललोय पळसदरीला. और 12वें डब्बे में 7 से वरिष्ठ नागरिक. तर गाईज फायनली आपण आलेलो आहोत पळसदरीला. हे बघा, ही ट्रेन आता चाललेच आहे आणि सगळेजण ऑल तिकडेच चाललेत आय गेस. आम्ही ब्रिजवरून जायचा विचार करतोय, तर चला जाऊया.
चाललंय, पण तुम्ही व्ह्यू बघा. पण आता आलेलो आहे तो गाईस, आता आपण इथं पाण्याजवळ आलेलो आय वॉन्ट वॉटर, कारण की तो खूप छान व्ह्यू आहे आणि आम्ही थोडेसे व्हिडिओज फोटोज काढतो, त्याच्यामुळे खूपच जास्त टाईम लागतो आहे आम्हाला. तर मग आता हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. त्या साईडला आहे ना तो ब्रिज आहे आणि इकडे आला ना तुम्ही तर इकडे तुम्हाला हा असा व्ह्यू दिसतो. सो आणि तिकडून ब्रिजवरून चालत चालत गेलं ना की इथून असं डॅमसारखं आहे काहीतरी, तर मग इथे जायचं. हा क्रॉस केल्यानंतर देन असं आहे ना ह्या साईडला आहे बघा, आय गेस तुम्हाला हां ह्या साईडला जागा आहे वरती जायची. तर मग वरती जाऊन त्या साईडने डायरेक्ट मठामध्ये जायचं आहे. तर आपण पहिले व्हिडिओ वगैरे काढून घेऊ, फोटो काढून घेऊ आणि मग जाऊ मठामध्ये. चालू केला पडले बिघडून वगैरे. आणि हे बघा फुल पाणी आहे इथे, लोक पिकनिक करताय. आम्ही तिथे होतो, आता इकडे आलेलो आहे. सगळ्यात आपण आता पोचलेलो. आज थोडीशी गर्दी आहे. खूप वेळ लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे. हां ॲक्च्युली बघू आता. फायनली आमचे दर्शन झालेले आहेत आकाशी. हा बघा खाली आता आम्ही खायला आलो. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि आम्ही मस्त मिसळ पाव खातो. हमारे यहाँ इडली वड़ा सांभर सर हम लोग को अभी चाय चाहिए. अभी चाय चाहिए. हे बघा इकडे टेस्ट करून बघ ना कसं लागतंय, काय लागतंय. आम्हाला खूप लेट झालं आहे ॲक्च्युली, बट ठीक आहे. पण मज्जा आली, पूर्ण दिवसात मज्जा आली ना. हिने एवढे रिटेक घेतले ना ते व्हिडिओ बनवण्यामध्ये. हां तसंच करावं, लई रिटेक घेतले पागलसारखे बाईसा. पण ते जाऊ दे ना, मी तुला जस्ट ट्रायल सांगते. हे काय टाकलंय भाई, आधी सांगायचं तरी. हे काय टाकलं, वेस्टर्न घालायचं होतं ना भाई. मला वाटलं तू ट्रेडिशनल घालणार म्हणून मी एवढं सगळं घालून आले भाई. हे काय वाटलं, मी पण तर वेस्टर्न घालेली ना भाई. मला वाटलं तू ट्रेडिशनल नाही. हा चांगला आहे यार. हात येऊन थोडी असली. हा ठीक आहे. पण मज्जा आली. ऑल ओव्हर दिवस चांगला होता. कसं आहे? चांगलं आहे, मस्त. चलो आता आम्ही खातो आणि मग तुम्हाला भेटतो. चहा पण आलेला. तर अशा प्रकारे आपण येऊन बसलेलो आहे, बिकॉज आता अर्ध्या तासामध्ये ट्रेन आहे आमची
त्याच्यामुळे आम्ही इथेच येऊन बसलोय. तिकडे जास्त लोक आहेत त्याच्यामुळे मग इथे आलो आम्ही. आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग संपलेला आहे. सो जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.